आपण ऐकलं दिलीप लांडे यांनी न्यूज 18 लोकमतशी याबाबत संवाद साधला। त्यावेळेला त्यांनी या प्रकरणाची माहिती दिली। त्याला गोळीबारादरम्यान एक गोळी लागल्याची सुद्धा माहिती दिलीप लांडे यांनी दिलेली आहे आणि या प्रकरणात आता सखोल चौकशी केली जाणार असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। आरोपी रोहित आर्य याचा व्हिडिओ आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय आणि या मुलांना इथे डांबून ठेवलेलं होतं। त्यानंतर 17 मुलं होती, त्यांची सुटका करण्यात आलेली आहे। सर्व मुलं सुखरूप असल्याचं समजतंय। आरोपींनी ज्या मुलांना डांबून ठेवलं होतं शूटिंगसाठी ऑडिशन आहे असं सांगून यांना बोलवण्यात आलेलं होतं। रोहित आर्यकडे एअरगन सापडलेली आहे अशी पोलिसांनी माहिती दिलेली आहे। 1:45 मुलांना डांबून ठेवल्याचा फोन आला अशी पोलिसांनी माहिती दिलेली आहे। पोलिसांनी या प्रकरणात आता माहिती दिलेली आहे की रोहित आर्यकडे एअरगन सापडलेली आहे, म्हणजे त्याच्याकडे शस्त्र सुद्धा होते। त्यामुळे पोलिसांना देखील गोळीबार करावा लागला आणि यामध्ये हा रोहित आर्य जखमी झालेला आहे। 1:45 वाजताच्या सुमारासमध्ये पोलिसांना या संपूर्ण प्रकरणात मोठी माहिती समोर आली। फोन आला त्यांना, त्यानंतर पोलीस इथे पोहोचले। हा फोन कुणी केला याबाबत अद्याप माहिती नाही आहे, मात्र रोहित आर्यकडे एअरगन असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। त्याने व्हिडिओमध्ये सुद्धा ही संपूर्ण इमारत पेटवून देईल असा सुद्धा इशारा दिलेला होता। त्यानंतर आता पोलिसांना त्याच्याकडे एअरगन सापडलेली आहे, त्यामुळे हा पूर्ण तयारीत होता असं यातून दिसतंय। आणि याला किती लोकांचं पाठबळ होतं, ही पूर्ण टोळी आहे का, तेही आता तपासात पुढे येईलच। मात्र पोलिसांनी जी प्राथमिक माहिती दिलेली आहे त्यामध्ये एअरगन रोहित आर्यकडे असल्याचं समजतंय। केमिकल सुद्धा सापडल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे। रोहित आर्यकडे एअरगन आणि केमिकल सापडल्याचं कळतंय। केमिकल नेमके कुठले आहेत त्या संदर्भातली माहिती पुढे कळेलच। मात्र 1:45 वाजताच्या सुमारास पोलिसांना फोन आला, त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले। स्टुडिओमध्ये एकूण 17 मुलं होती अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे। 17 मुलांची सुटका करण्यात आलेली आहे। कुठल्याही मुलाला काहीही इजा झालेली नाही। मात्र रोहित आर्य जो आरोपी आहे त्याला गोळी लागल्याची माहिती मिळाली आहे। रोहित आर्य हा नागपूरच्या शाळेचा प्राध्यापक असल्याचं समजतंय। या व्यक्तीने नागपूरमध्ये स्वच्छता मोहीम राबवली होती, त्यावेळी 1 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला होता। त्यावेळीच्या शालेय मंत्री दीपक केसरकर यांनी हा निधी त्याला त्यावेळी मिळाला नाही असं समजतंय। मात्र त्यानं स्वखर्चाने 60 ते 70 लाख रुपये खर्च केला। हा निधी न मिळाल्याने आर्या आंदोलन करत होता। याआधी त्यानं आझाद मैदानात देखील आंदोलन केलं होतं, त्यातूनच त्याने हे कृत्य केलंय का असं आता बोललं जाऊ लागलेलं आहे। ही प्राथमिक माहिती या रोहित आर्या संदर्भातली समोर आलेली आहे। आपण एकदा परत सांगूयात की रोहित आर्य हा नागपूरच्या शाळेचा प्राध्यापक असल्याचं समजतंय। या व्यक्तीनं नागपूरमध्ये स्वच्छता मोहीम राबवली होती, त्यावेळी 1 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला होता। मात्र त्यावेळच्या शालेय मंत्री दीपक केसरकर यांनी हा निधी त्याला त्यावेळी दिला नाही किंवा त्याला तो मिळाला नाही। मात्र त्याने स्वखर्चाने 60 ते 70 लाख रुपये खर्च केला आणि निधी न मिळाल्यामुळे आर्यानं आंदोलन सुरू केलं। तो सातत्यानं या संदर्भातले आंदोलन करत होता। त्यानं याआधी आझाद मैदानात देखील याबाबत आंदोलन केलं होतं आणि त्यातून आता त्याने हे टोकाचं पाऊल उचललंय का असा सवाल उपस्थित होतोय। नागपूरच्या शाळेचा हा प्राध्यापक आहे। आपण सातत्यानं प्राथमिक जी माहिती मिळत होती त्यातून हा मनोरुग्ण असल्याचं बोललं जात होतं। या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात। कृष्णा औटी आमचे प्रतिनिधी याबाबत अधिक माहिती देतील। कृष्णा, मनोरुग्ण असल्याचं आपण बोलत होतो, मात्र हा तर प्राध्यापक निघाला, काय माहिती आहे? नक्कीच आपण पाहायला गेलं तर नक्कीच आपण पाहू शकतो, तो पाहायला गेलं तर मनोरुग्ण असं देखील जे आहे समोर येत होतं। परंतु हा एक नागपूरच्या शाळेतील प्राध्यापक आहे आणि त्याचबरोबर अनेक जे आहे त्याला निधी मंजूर झाला होता। स्वच्छता मोहीमसाठी जो आहे तो निधी मंजूर करण्यात आला होता आणि त्या निधी जो आहे तो त्याला प्रशासनाकडून म्हणजे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर जे तत्कालीन मंत्री आहेत दीपक केसरकर यांच्या खात्याकडून जो आहे तो निधी मंजूर करण्यात आला होता आणि तो निधी त्याला देण्यात आला नव्हता प्रशासनाकडून, म्हणून तो वारंवार आझाद मैदान येथे आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळाला। त्याने अनेक वेळा दीपक केसरकर यांच्या म्हणजे जो शासकीय निवासस्थान जे आहे ते रामटेक येथे देखील जे आहे ते अनेक वेळा त्यांची भेट घेतली। दीपक केसरकर मंत्री जे तत्कालीन मंत्री होते अनेक वेळा भेट घेतली आणि त्यांनी वारंवार सांगत होते की मला निधी मंजूर करण्यात आलेला आहे, तो निधी देण्यात यावा असं देखील जे आहे ते त्याच्याकडून स्वतः आर्याकडून सांगण्यात येत होतं। अनेक वेळा पाहायला गेलं तर पोलिसांकडून देखील जे आहे ती
आझाद मैदान येतो तो आंदोलन करत होता। अनेक वेळा तो स्वतः जे शासकीय निवासस्थान आहे दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी जो आहे तो वारंवार दिवस रात्र बसून असायचा आणि त्याचबरोबर माझा जो निधी मंजूर करण्यात आलेला आहे तो द्यावा। आणि अनेक वेळा पाहायला गेलं तर त्याने जो निधी जो आहे तो स्वच्छता मोहीमसाठी मंजूर करण्यात आला होता, त्याने तो स्वखर्चाने जो आहे तो संपूर्ण मोहीम ही त्याच्याकडून राबवण्यात आली। त्याच संदर्भात तो म्हणत होता की मला हा निधी जो आहे तो देण्यात यावा, कारण मी स्वखर्चाने जो आहे ती संपूर्ण मोहीम राबवलेली आहे। परंतु या दीपक केसरकर यांच्याकडून जी आहे ती कुठलीही चौकशी झाली नाही किंवा कुठलीही माहिती जी आहे ती त्याचा पाठपुरावा करण्यात आला नाही, असा देखील जो आहे तो आरोप आर्याने केला होता। आणि त्यानंतर आपण पाहायला गेलं तर आज आर्याने जे आहे ते टोकाचं पाऊल उचललेलं आपल्याला कुठेतरी पाहायला मिळतं। आणि आज आर्याने जो आहे तो राज स्टुडिओमध्ये ऑडिशनच्या नावाखाली जे आहे ते अनेक मुलांना बोलवून डांबून ठेवलं आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील पाहायला गेलं तर मला संपर्क साधायचा आहे, मला बोलायचं आहे, मला कुठलेही काही पैसे नको, काही नको, असं देखील जे आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून करताना पाहायला मिळत आहे। कुठेतरी हा देखील ह्या सर्व गोष्टींसाठी देखील आर्याचा या कनेक्शन जुळतं का हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। जी, आपण यातली माहिती देतोय ती म्हणजे की रोहित आर्या हा नागपूरच्या शाळेचा प्राध्यापक सध्या अजूनही कार्यरत म्हणून तिथे काम करतोय की सध्या नाहीये, त्याबाबत काय माहिती आहे? अद्याप जो दीपक आर्या जो आहे तो त्याचे प्राध्यापक म्हणून काम करतो की नाही हे देखील आता अद्याप अस्पष्ट आहे, कारण गेले काही दिवसांपासून तो कार्यरत नसल्याची देखील जी आहे ती माहिती समोर येते। परंतु हा चेंबूर येथे जे आहे तो भाड्याने राहत होता असं देखील जे आहे ते आता नुकती माहिती येत आहे। आणि एकंदरीत पाहायला गेलं तर ही व्यक्ती जी आहे ती मुंबईत राहत होती, गेल्या अनेक दिवसांपासून भाड्याने चेंबूर येथे घर भाड्याने घेऊन राहत होता, परंतु आता ही व्यक्ती प्राध्यापक पदावरती कार्यरत आहे की नाही हे देखील आता अस्पष्ट आहे। कारण पाहायला गेलं तर गेल्या अनेक दिवसांपासून तो मुंबईतच चेंबूर येथे स्थायिक असल्याचं, भाड्याने घर घेऊन राहत असल्याची माहिती जी आहे ती समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जी कृष्ण, आपण उल्लेख केला आझाद मैदानात देखील त्यांना आंदोलन केलेलं होतं, काय ते आंदोलन होतं? त्याने एकट्याने केलेलं होतं की कुठल्या संघटनेने केलेलं होतं? कुठल्या संघटनेशी हा अटॅच आहे अशी काही माहिती मिळाली आहे? नक्कीच आपण पाहायला गेलं तो जो आर्या होता याला शालेय शिक्षण खात्याकडून जे आहे ते स्वच्छता मोहीम जी ती राबवण्यात येते त्या स्वच्छता मोहीम याकडून जे आहे ती निधी मंजूर करण्यात आला होता। आणि तो निधी मंजूर करण्यात आल्यानंतर तो निधी जे आहे त्याला उपलब्ध झाला नाही, त्यानंतर त्याने स्वखर्चाने ही संपूर्ण मोहीम राबवली असं देखील जे आहे ते त्या आंदोलनादरम्यान आर्याने सांगितलेलं पाहायला मिळालं। अनेकदा त्याने आझाद मैदान येथे आंदोलन केलं, धरणे आंदोलन जे आहे ते गेले अनेक दिवस जे आहे ते आंदोलन करत होता। त्यानंतर त्याची वारंवार ही एकच मागणी होती की मी जी स्वच्छता मोहीम राबवली या स्वच्छते मोहिमेमध्ये मी स्वखर्चाने स्वतः खर्च करून ही मोहीम राबवण्यात आलेली आहे, पण शालेय शिक्षण खात्याकडून मला अजूनही कुठलाही निधी देण्यात आलेला नाहीये। तो निधी देण्यात यावा यासाठी आझाद मैदान येथे जो आहे तो आंदोलन करत होता। त्यानंतर अनेकदा आंदोलनानंतरही त्याने मंत्री जे तत्कालीन मंत्री आहेत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची देखील जे आहे तो भेट मागत होता, परंतु अनेक वेळा त्याच्याकडून ती भेटीची टाळाटाळ करण्यात आली। अनेक वेळा त्यांच्या शासकीय निवासस्थानी देखील जो आहे तो रात्रंदिवस तो आपल्याला उभा असलेला किंवा अनेकदा तो त्या शालेय निवासस्थानी आपल्याला पाहायला मिळाला। त्यानंतर अचानकपणे पाहायला गेलं तर ह्या संपूर्ण तपशील जो आहे तो दीपक केसरकर यांनी कुठलाही घेतलेला नाही असं देखील जो आहे तो आर्याकडून आरोप करताना पाहायला मिळत होता। आणि त्यानंतर आज जो आहे तो थेट याच व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। जी, धन्यवाद कृष्णा, या संदर्भातले अपडेट वेळोवेळी देतच राहा। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या प्रकरणातली ही महत्त्वाची घडामोड आता तपासांती पुढे आलेली आहे। रोहित आर्याकडे एअरगन आणि केमिकल सापडली अशी माहिती पोलिसांनी दिली। रोहित आर्या कोण तेही आपण पाहतोय की हा नागपूरच्या शाळेचा प्राध्यापक, या व्यक्तीनं नागपूरमध्ये स्वच्छता मोहीम राबवली होती, त्यावेळी 1 कोटी रुपये निधी त्याला मंजूर करण्यात आलेला होता। मात्र तत्कालीन शालेय मंत्री दीपक केसरकर यांनी हा निधी त्याला दिला नाही किंवा त्याला मिळाला नाही, मात्र त्यानं स्वखर्चाने ही मोहीम राबवली, 60 ते 70 लाख रुपये खर्च केला। हा निधी न मिळाल्यामुळे आर्या आंदोलन सुद्धा करत होता। कित्येक वेळा त्याने दीपक केसरकर यांचं नागपूरच्या रामटेक इथलं शासकीय निवासस्थान त्याच्या बाहेर सुद्धा आंदोलन केल्याचं समजतंय। त्यानंतर त्याने आझाद मैदान येथे देखील आंदोलन केलं। काही काळापासून तो चेंबूर या भागामध्ये मुंबईच्या राहत असल्याचं समजतंय।
आणि त्यानंतर त्याने आज हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे। गेल्या 6 दिवसापासून या राज स्टुडिओमध्ये शूटिंगच्या नावाखाली या मुलांना बोलावण्यात आलेलं होतं। शूटिंगचं ऑडिशन आहे अशी पोस्ट करण्यात आलेली होती, त्यातून या मुलांना इथे बोलावण्यात आलं।